सुलभाताईंचं आयुष्य खूप कष्टात गेलं होतं. नवरा लवकर गेला आणि सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. एकुलत्या एक मुलाला त्यांनी आपल्या मेहनतीवर वाढवलं, त्याला चांगलं शिक्षण दिलं आणि नोकरीला लावलं. चांगली घरंदाज मुलगी बघून मुलाचं थाटामाटात लग्न लावून दिलं. मुलगा अमोल आणि सून रेवा हे दोघंच त्यांचं जग होतं. अमोलचं लग्न झालं. सून घरात आली तेव्हा घरात सुलभाताईंचंच वर्चस्व होतं. सगळे निर्णय सुलभाताई स्वतःच घ्यायचे. अगदी स्वयंपाक काय करायचा इथपासून ते हर एक छोट्या मोठ्या गोष्टीचे निर्णय सुलभाताई स्वतःच घेत. अमोल आणि रेवाही त्यांना खूप आदर देत असत. रेवा देखील शिकलेली होती, सुंदर होती, समजूतदार होती. ती सासूशी नम्र वागे. तिने कधीही सासूच्या कोणत्याही गोष्टीवर अथवा निर्णयावर विरोध केला नव्हता. तिला वाटत होतं की सासू सुनेचं नातं म्हणजे 2 पिढ्यातील समजूतदार संवाद. अमोलच्या लग्नाला आता 6 वर्ष झाली. या कालावधीत रेवाला एक गोंडस मुलगी झाली आणि तिचं नाव सुलभाताईंनी आर्या म्हणून ठेवलं. सुलभाताई आपल्या नातीचं खूप लाड करत असत. तिचा ड्रेस, अगदी पायातले बूटसुद्धा सुलभाताई स्वतःच्या आवडीचेच रेवाला घालायला लावे. रेवा सासूबाईंचा मान राखून सगळं काही निमूटपणे ऐकायची. पण काही दिवसांपासून तिचं मन अस्वस्थ होतं. तिला जाणवत होतं की घरामध्ये आपण आपल्या मर्जीनुसार काही करू शकत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा सासूबाई स्वतःच ठरवतात. लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर देखील मला घरात काही स्थान आहे की नाही, मी फक्त काम करणारी मशीन झाली आहे, हा विचार करून करून ती अपसेट होत होती. दिवसेंदिवस तिची ही भावना तीव्र होत होती. तिला वाटत होतं की सासूबाई फक्त आपल्यावरती नियंत्रण ठेवतात. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत सगळं सासूबाईंनीच ठरवायचं. स्वयंपाक करतानाही, रेवा आज ही भाजी नको, तीच भाजी कर. आर्याला आज हेच कपडे घाल, तेच शूज घाल. अगदी अमोलचा पगार देखील अजूनही त्या स्वतःपाशीच ठेवतात. सुलभाताई म्हणायच्या, पगार माझ्या जवळच असू दे, खर्चासाठी मी देत जाईन. रेवाला आता काही गोष्टी खटकू लागल्या होत्या. सुरुवातीला ठीक होतं, पण आता लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर देखील सासूबाई स्वतःच सगळं कारभार पाहतात. या गोष्टीचा तिला त्रास होऊ लागला होता. तिने अमोलला कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण अमोल शांतच होता. तो तिला म्हणत असे, रेवा, आईने खूप काही सोसलं आहे. आज मी जे काही आहे ते तिच्याच मेहनतीमुळे. तिने आजपर्यंत खूप काही अनुभवलेलं आहे. असं नाही की ती आपल्यावर अधिकार गाजवते. अगोदरपासूनच तिची ती सवय आहे. तेव्हा तू काही वाईट वाटून घेऊ नको. ती आपल्या दोघांवर खूप जीव लावते आणि आर्या तर तिची जीव की प्राण आहे. अमोलच्या अशा बोलण्यामुळे रेवाने ही परिस्थितीशी समझोता करून घेतलं आणि आता देखील अगोदरसारखंच सासूबाईंशी ती जुळवून घ्यायला चालू केली. पण एके दिवशी मात्र सगळं बदललं. रेवा हॉलमध्ये असताना किचनमधून काहीतरी आवाज आला. रेवा धावत किचनमध्ये गेली. बघते तर सासूबाई फरशीवर बसल्या होत्या. गुडघ्यांना हात लावून जोरजोरात श्वास घेत होत्या. आई, काय झालं तुम्हाला? रेवाने घाबरत विचारलं. रेवा, अगं अचानक गुडघ्यामध्ये चमक भरली, उभं राहवत नाहीये. रेवाने कसंबसं सासूबाईंना पलंगापर्यंत नेलं, त्यांना पाणी दिलं. त्या दिवसानंतर मात्र सुलभाताईंना गुडघ्याचा त्रास वाढला. आता त्या पूर्वीप्रमाणे चालू फिरू शकत नव्हत्या. अमोल डॉक्टरकडे घेऊन गेला. औषधं सुरू झाली. या वयात असा त्रास थोडाफार होणारच असे डॉक्टर म्हणाले. आता घराची सर्व जबाबदारी रेवाच्या हातात येऊ लागली. सुरुवातीला रेवाला खूप जड जाऊ लागलं. आता छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी रेवा स्वतःच्या मनाने करू लागली. किराणा सामान आणण्यापासून ते सगळ्या गोष्टी रेवाच पाहू लागली. 1 महिना असाच गेला आणि एक दिवस अमोलने आपला पगार आईकडे दिला तेव्हा सुलभाताईंनी रेवाला बोलावलं. रेवा, हे पैसे तू तुझ्या जवळ ठेव. आता माझ्या हातून सगळं होत नाही. आता इथून पुढे तुलाच घर सांभाळायचं आहे, असे म्हणून त्यांनी रेवाजवळ पगाराचे पैसे दिले. नको आई, हे पैसे तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. मी लागेल तसे घेत जाईन. मला सगळी जबाबदारी पेलवणार नाही. सुलभाताई हसून म्हणाल्या, रेवा, कालपर्यंत तुला वाटत होतं ना मला माझ्या मर्जीने काही करू देत नाही. मग आता मीच तुला सांगत आहे. मग तू का घाबरत आहेस? अमोल ही गप्प होता. त्याला समजत नव्हतं की रेवामध्ये हा बदल कसा झाला. पण त्या दिवसानंतर सुलभाताई शांत झाल्या. त्यांचं बोलणं वागणं बदललं होतं. आधी जिथं थोडंसं उशीर झाला तरी राग भरायच्या,
आता मात्र त्या समजुतीने घेऊ लागल्या होत्या, गोड बोलू लागल्या होत्या. आधी ज्या भीतीनं त्या सगळं आपल्याच हातात ठेवत होत्या की कुणी त्यांना दुर्लक्षित करेल, ती भीती आता हळूहळू निघून गेली. रेवा देखील रोज त्यांच्या आवडीचं जेवण बनवायची. बाजारात गेली की त्यांच्यासाठी नारळाच्या वड्या, त्यांच्या आवडीची मिठाई, चिवडा घेऊन यायची. ती प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवायची आणि उरलेले पैसे सासूबाईंच्या हातात द्यायची. सुलभाताईंच्याही चेहऱ्यावर समाधान झळकत असे. एक दिवस सुलभाताईंनी अमोल आणि रेवाला आपल्या खोलीत बोलावलं आणि म्हणाल्या, तुम्हाला मला महत्त्वाचं सांगायचं होतं. आज मी एक निर्णय घेतलाय. वकिलाला बोलावून घेतला आहे. मी माझं मृत्यूपत्र तयार केलं आहे. अमोल दचकला. आई, आत्ता हे सगळं का? सुलभाताई म्हणाल्या, अमोल, हे कधी ना कधी मला करावंच लागणार आहे. मला आता तुमच्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे. अमोल, हे घर तुझ्या नावावर केलं आहे आणि दागिने पैसे रेवाच्या नावावर करत आहे. अमोल म्हणाला, आई, याची गरज काय आहे? तूच सांभाळ ना. सुलभाताई म्हणाल्या, अमोल, अगोदर मला तुमच्यावर शंका होती, पण आता तुमच्या दोघांवर विश्वास आहे. त्या दिवसानंतर मात्र सुलभाताईंचं आरोग्य आणखीन बिघडलं आणि काही दिवसानंतर त्या कायमचं सोडून गेल्या. घरात सन्नाटा पसरला. शेजारपाजारचे लोक येत राहिले. ते रव्व झालं. सगळं शांत झालं. पण रेवाच्या मनात एक पोकळी निर्माण झाली. ती काहीही करायला गेली की आपोआप सासूबाईंच्या खोलीकडे पाय वळायची. ती आत जायची, पलंगाकडे पाहायची आणि अश्रू गळायची. एके दिवशी तिने ठरवलं, आज खोली नीट आवरावी. ती कपाट उघडत होती आणि अचानक एक जुनं झालेलं पत्र तिच्या हातात आलं. त्यावर लिहिलं होतं, माझी सून रेवासाठी. तिने थरथरत्या हाताने ते पत्र उघडलं. आज सासूबाईंचं पत्र होतं. रेवा, मला ठाऊक आहे, माझ्या जाण्यानंतरही तू माझी आठवण काढशील. माझ्या खोलीत येशील आणि विचारशील, आई, आज काय बनवू? कारण तुला माझी सवय झाली आहे आणि सवयी पटकन जात नाहीत. पण आता स्वतःचा मार्ग तयार कर. माझा काळ संपला, आता तुझा सुरू झाला आहे. तुझ्या आवडीचं जेवण बनव, तुझ्या आवडीप्रमाणे जग. स्वतःची काळजी घे. अमोल आणि आर्याचीही नीट काळजी घे. माझ्या नातीला शिकून मोठं कर. माझ्या बोलण्याने तुझं मन दुखावलं असेल तर मला माफ कर. मी तुझ्या चुकांवर रागवले नाही. फक्त माझ्या जुन्या सवयींना मी जखडून बसले होते. रेवा, लक्षात ठेव, घर सांभाळणं म्हणजे फक्त काम करणं नाही, तर घरातलं प्रेम जपणं. तू ते उत्तमरित्या करतेस. माझा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत आहे. तुझा संसार, घर, अंगण नेहमी आनंदानं फुललेलं राहो. तुझ्या डोक्यावर सदैव आशीर्वादाचं छत्र राहो. मी देवाला प्रार्थना करते, तू, अमोल आणि आर्या नेहमी सुरक्षित, आनंदी आणि निरोगी राहावे, सुखी राहावे. तुझी सासूबाई, सुलभाताई. पत्र वाचून रेवाच्या हातातलं कागद थरथरलं. ती खुर्चीत बसली आणि डोळ्यातून अश्रू ओघळले. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, आई, तुम्ही नाही, पण तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. त्या दिवसानंतर तिने घर पुन्हा नव्या जोमाने सजवलं. सासूबाईंच्या आवडत्या खुर्चीवर रोज सकाळी फुलं ठेवायची. आर्याला रोज आजीच्या गोष्टी सांगायची. आजी कशी मजबूत झाली, तिने सगळं एकटीने कसं सांभाळलं, परिस्थितीशी झुंज कशी दिली, हे सर्व ती आर्याला सांगत असे. रेवा कधी थकली, निराश झाली की सासूबाईंचं पत्र काढून वाचायची. प्रत्येक शब्द तिला ऊर्जा द्यायचा. पत्रातली शेवटची ओळ तर तिचं बळ बनलं होतं. आणि पत्रातली ती शेवटची ओळ होती, तुझ्या डोक्यावर सदैव आशीर्वादाचं छत्र राहो. हळूहळू रेवाच्या चेहऱ्यावर पुन्हा आत्मविश्वास झळकू लागला. ती फक्त सून राहिली नाही, त्या घरातली एक कर्तृत्ववान स्त्री बनली. आता जेव्हा कोणी विचारतं, रेवा, तू एवढं सगळं एकटी कसं सांभाळतेस, ती हसून म्हणते, माझ्या सासूबाईंचे आशीर्वाद आहेत माझ्यासोबत. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.